महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 पैकी 6 जागांवर महायुतीचे उमेदवार निश्चितपणे निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच 7व्या जागेबाबत निर्णय विरोधकांनी घ्यावा असे सूचक विधान देखील त्यांनी केले आहे. राज्यात सरकारी जमिनीवर उभ्या राहिलेल्या जिमखाना धोरणाच्या पुनर्विलोकनासाठी एका अभ्यास गटाची नेमणूक करण्यात आली आहे. कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या या अभ्यास गटात 4 सदस्यांचा समावेश असून हा गट जिमखाना धोरणात बदल सुचवणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सभासदत्व नाकारणाऱ्या, सभासद होण्यासाठी आवश्यक शुल्क आकारणाऱ्या आणि कारभारात पारदर्शकतेचा अभाव असलेल्या जिमखान्याच्या मनमानीला चाप बसणार आहे. मुंबई महानगर प्रदेशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि वाढत्या शहरीकरणाची गरज ओळखून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी झालेल्या MMRDच्या बैठकीत 48,000 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली आहे. या माध्यमातून ठाणे आणि कल्याण या 2 शहरांचा कायापालट होणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी बँकिंग क्षेत्रातील तब्बल 23 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ॲक्सिस बँकेत वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती जाहीर केली आहे. बॉलिवूडमध्ये खामोश या डायलॉगमुळे प्रसिद्धीच्या विशिष्ट उंचीवर पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. खामोश डायलॉग संदर्भातच वैयक्तिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सिन्हा यांनी याचिका दाखल केली आहे. त्यांच्या याचिकेची सुनावणी सोमवारी होणार आहे. खामोश डायलॉगचा सोशल मीडियामध्ये सर्रास वापर केला जात आहे. माझ्याकडून कोणतीही संमती न घेता माझ्या नावाचा, प्रतिमेचा आणि प्रसिद्ध पंचलाईनचा गैरवापर करण्यात येत आहे, असा आरोप शत्रुघ्न सिन्हा यांनी याचिकेत केला आहे. मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास आता सोपा होणार आहे. मुंबई ते विजयदुर्ग रोरी फेरी लवकरच सुरू होणार आहे. यामुळे मुंबई ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंतर 5-6 तासांवर येणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाकडून ही सेवा सुरू करण्यात येणार असून कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या दहशतवादीचे प्रतीक ठरलेली तब्बल 40 स्मारके 18 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी जमीनदोस्त करत मोठी कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस दल आणि CRPF यांच्या संयुक्त मोहिमेत ही धडक कारवाई पार पडली. दुर्गम आणि अतिदुर्गम भागात दहशतवादीचे सावट निर्माण करणाऱ्या या स्मारकांना हटवल्यामुळे स्थानिकांना मोठा दिलासा मिळाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. स्वातंत्र्यानंतर 7 दशकं मुघलांच्या इतिहासावर अधिक भर दिल्यानंतर CBSEच्या नवीन अभ्यासक्रमात मोदी सरकारने छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा समावेश केला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेच 2030 मध्ये मोदींच्या नेतृत्वात आग्रा किल्ल्यात 400वी शिवजयंती साजरी करू असे सूचक वक्तव्यही मुख्यमंत्री यांनी गुरुवारी शिवजयंतीनिमित्त आग्रा येथे बोलत असताना केले आहे. मराठी तरुणांनी केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता शेजारील गुजरात राज्यातही जाऊन आपले व्यवसायाचे साम्राज्य निर्माण करावे असे विधान पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले आहे. पालघरमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं असून त्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठ्या चर्चेला उधाण आले आहे. अफगाणिस्तानमध्ये महिलांची सामाजिक स्थिती आणखीनच बिकट होत चालली आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट सुरू झाल्यापासून महिलांना दुय्यम वागणूक मिळत आहे. त्यातच आता तालिबाननी नवी दंड संहिता लागू केली आहे, ज्यामध्ये महिलांविरोधात होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचारास काही प्रमाणात परवानगी मिळाली आहे. या नव्या संहितेनुसार पती आपल्या पत्नी आणि मुलांना हाडांना दुखापत न करता मारझोड करू शकतो. तसेच या मारहाणीत जखम होणार नाही याचीही खबरदारी संबंधित व्यक्तीने घ्यायची आहे. प्रसिद्ध पॉडकास्टर राज शमानीने फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन यांची नुकतीच मुलाखत घेतली. यावेळी मॅक्रोन यांनी भारतीय विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये येण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. भारतीय विद्यार्थी जर फ्रान्समध्ये आले तर त्यांना उच्च दर्जाच्या विद्यापीठे आणि संस्थांमध्ये प्रवेश मिळेल असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. फ्रान्स इंग्रजी भाषेच्या शिक्षणासाठी भरपूर संधी देते. फ्रान्स मोठ्या कंपन्या, प्रतिष्ठित संस्था आणि युरोपमधील सर्वात गतिमान स्टार्टअप आणि इनोव्हेशन इकोसिस्टीमपैकी एक आहे. फ्रान्स गेल्या काही वर्षांपासून भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे असं मॅक्रोन यांनी यावेळी म्हटलं आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान जाहीर केले असून हे अभियान राज्यातील सर्व मंडल तसेच नगरपालिका, नगरपंचायतीच्या क्षेत्रात पुढच्या 2 महिन्यात 6 दिवस घेतले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि महिलांसाठी असलेल्या महसूल विभागातील महत्त्वाच्या 15 स्वरूपातील सेवा एकाच दिवसात मार्गी लावल्या जाणार आहेत. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
भिवंडी महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून भाजपचे बंडखोर नारायण चौधरी भिवंडीचे महापौर झाले आहेत. नारायण चौधरी यांना 48 मतं मिळाली आहेत, तर दुसरीकडे भाजपच्या उमेदवार स्नेहा पाटील यांना फक्त 16 मतं मिळाली असल्याने भिवंडीत भाजपला मोठा धक्का बसलाय. अन्न व औषध प्रशासन विभागातील लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या लिपिक राजू ढेरिंगे याला मुंबई सत्र न्यायालयातील एसीबीच्या विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच त्याच्या जामिनावर सुनावणी घेण्यात आली आणि त्याला दिलासा मिळाला आहे. औषध दुकानाचा निलंबित परवाना पूर्ववत करण्यासाठी त्याने 50,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर 35,000 रुपये स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले होते. कृषी क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृद्धी आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरू असलेल्या इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 मधील AI इन ॲग्रिकल्चर या विषयावरील चर्चासत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.